हॅलो पप्लिया, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत आहात. माझे व्हिडिओ बघत आहात. प्लीज कालचा मार्चचा व्हिडिओ बघा. इतकं सुंदर वातावरण होतं, इतकं सुंदर. मी काय सांगू, मला ना खरंच असं वाटतं तर स्वर्गात आली. आणि खरंच महाराष्ट्रात ना खूप बघण्यासारखं आहे. पण आपण मराठी लोक आपला महाराष्ट्र सोडून बाकीच्या ठिकाणी बघायला जातो. मला वाटतं तुम्ही ना प्रत्येक मॉन्सून लाईक प्रत्येक ऋतूमध्ये, ठीक आहे, प्रत्येक ऋतूमध्ये ना महाराष्ट्रातली वेगवेगळी जागा बघितल्या पाहिजे. जसं मान्सूनमध्ये खूप सारे गडकिल्ले आहेत, ते बघितलं पाहिजे. नाही हिवाळ्यात पण असं खूप साऱ्या ठिकाणी आहेत जिकडे तुम्हाला हिवाळ्यात पण खूप सारा वेदर छान दिसेल. महाराष्ट्रात उन्हाळ्यात पण खूप गोष्टी येतात, तुम्ही करू शकता. आपल्या गावी जाऊ शकता, नद्यांमध्ये पोहू शकता, खूप गोष्टी करण्यासारखं. बट आपण महाराष्ट्र सोडून दुसरीकडे जातो फिरायला. आय नो की तुम्हाला वाटत असेल की असं का बोलतो, बट या खरंच जर तुम्ही माथेरानला गेलात तर तुम्हाला खरंच वाटेल की किती सुंदर डोंगर आहेत आणि आहे. तुम्ही माळशेजला आला तर तुम्ही खूप सारे धबधबे बघू शकतात. इतके धबधबे ना तुम्ही मोजू पण शकत नाही. आणि प्रत्येक धबधबा तुम्ही एन्जॉय करू शकता. जसं की जर तुम्ही आलात माळशेजमध्ये, तुम्हाला 2 दिवस तुम्हाला राहायला जर ठिकाण भेटलं तर तुम्ही काळू वॉटरफॉल बघू शकता. परत तिकडे हावगड आहे, नाणेघाट बघू शकता, टिकोना फोर्ट बघू शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत माळशेजमध्ये पण बघण्यासारख्या. तुम्ही प्लीज आवडतं माळशेजला एकदा भेट द्या. आणि प्लीज मान्सूनमध्ये मी जाताना एवढी गर्दी होती. बट प्लीज कुठेही फिरायला जाताना मेक शुअर की तुम्ही तिथल्या लोकांना त्रास नाही देणार किंवा आपल्यामुळे इतर लोकांना त्रास नाही होणार. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल लोकांनी वेड्यासारख्या गाड्या पार्क केल्या. तर जा प्रॉपर साईडला पार्क करा. कारण का ना माळशेजमध्ये वरती तारा लावल्यात दगड पडू नये म्हणून, ठीक आहे. पण तुम्ही आपली काळजी घेऊन अशा वॉटरफॉल खाली उभे राहा जिथे तुम्हाला सुरक्षित वाटेल. खूप सारे वॉटरफॉल आहेत, छोटे छोटे वॉटरफॉल पण आहेत तिथे तुम्ही उभं राहून तुमची मुलं, लहान मुलं पण एन्जॉय करू शकतात, ठीक आहे. तिथून पुढं गेलं की जर तुम्ही गणेशखंडीमधून ट्रॅव्हल केलं तर पुढे ना तुम्हाला एक असा पट्टा लागतो, जवळजवळ तो एक 4 ते 5 एकरचा पट्टा आहे. तिथे फक्त हिरवळ, काही नाही, फक्त डोंगर आहे. तेही तुम्ही पाहू शकता. तिथे छान फोटोशूट होऊ शकतं. इवन प्री वेडिंगसाठी पण तुम्ही जास्त तिकडे शूट करू शकता. जर तुम्हाला असं वाटतं रेसिंग करायची तर जो गणेशखिंडीचा पट्टा आहे ना, बेस्ट आहे रेसिंगसाठी, पण तितकाच धोकादायक आहे. तितकाच धोकादायक आहे. तिकडे खूप ॲक्सिडेंट होतात. पण जर तुमच्याकडे एक चांगली बाईक असेल, तुम्ही रेसिंग करू शकता, स्वतःच्या गाडीवर तुमचा कंट्रोल असू शकतो, तर तुम्ही तिकडे खरंच जा रेसिंग करायला. खूप सुंदर पट्टा आहे तो. हायवे पण एवढा हायवे नाही म्हणू शकत, पण जो रस्ता आहे तेवढा स्मूथ बनवला आहे की तो 10-12 एकरचा 10-12 किलोमीटरचा जो पट्टा आहे तो पण खूप स्मूथ आहे. आणि परवा जेव्हा आम्ही जात होतो ना, तर करंजळ्याच्या इथे रोड खचला होता, ठीक आहे. आणि असा 10-12 फुटाचा तो खोल खड्डा पडला होता. तो परवा जाताना मला काही वाटलं नाही, पण काल येताना त्यांनी ST बंद केल्या होत्या. मग मी परत पारगाववरनं खामगावला गेली माझ्या मामाच्या गावी, आणि तिथून मी एका मामाच्या मित्राच्या गाडीत मुंबईला आली, ठीक आहे. ते पण खूप चांगले होते. त्यांनी खूप त्यांच्यामुळे मला मुंबईला येता आलं. नाही तर मला काल जुन्नरवरून नारंगावला जाऊन खंडाळा मार्गे मुंबईला यायला लागलं असतं. ते माझ्यासाठी खूप हॅक्टिक झालं असतं. कारण का तो माळशेजमध्ये जिथे मी 4 तासात पोहोचले, तिथे खंडाळामध्ये मला 6.5 ते 7 तास लागले असते. कारण का मी पनवेलपर्यंत आली असते. पनवेलपासून मला परत ट्रेन पकडून कुर्ल्याला यावं लागलं असतं, ठीक आहे. कुर्ल्यावरून चेंज करून मला कांजूरला यावं लागलं असतं. तर हा खूप डबल गोंधळ झाला असता आणि खूप हॅक्टिक झाला असता. त्यामुळे काल मी आले, मला खूप बरं वाटतं. त्या लोकांची एक प्रायव्हेट गाडी होती, मामाचा मित्र, त्यांच्या बहिणीची मुलगी, तिथे हजबंड आणि मी, असे 4 जण आम्ही त्या गाडीतनं आलो फायनली. आणि खरंच चांगले लोक होते. त्यांच्याशी चर्चा करून खूप गोष्टी कळाल्या की बाकीच्या ऑफिसेसमध्ये कसं होतं. आय स्वेअर आय एम व्हेरी हॅपी मी जिथे आहे तिथे. कारण का काल जे मी पॉलिटिक्स ऐकलं आहे त्याच्यावर आय वॉज लाईक थँक गॉड माझ्या ऑफिसमध्ये असं काही होत नाही आहे. प्रत्येक कंपनीचे असतात. मी त्या कंपनीची नावं नाही घेणार, जेणे की मला कळाली ते कोणते कामाला करतात. बट आय होप त्यांना नंतर पुढे असा त्रास होऊ नये, ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. आता घरी जाऊन बघते, विधानचे वर्कशीट चालेल, अभ्यास करून घ्यायचं त्याचा, ठीक आहे. सो सी यू सून गाईज, बाय बाय. हॅलो पीपल, तर मी आली आहे घरी म्हणजे माझं ऑलमोस्ट सगळं काम आवरलं आहे, ठीक आहे. लाईक कपड्यांची मशीन लावून झालेली आहे, अजून झाली नाही आहे पण कपडे मशीनला लावून झालेले आहेत. घरातलं काम हळूहळू
ऑलमोस्ट सगळं झालं आहे. आता मी घातली आहे भांडी, 2-4 भांडी झाली आहे. तुम्ही बघू शकता भांड्यासाठी किती आहे. आणि मग मला वाटलं की मी व्हिडिओ शूट करायचा राहिला आहे. ठीक आहे. सो आय डिसाइडेड की मी आता व्हिडिओ शूट करून घेते. 2-4 भांडी ती घासता म्हणजे मला बोलायला पण बरं पडेल. तर आज जेवण झालं आहे. आज जेवणात होतं चपाती, कोबीची भाजी. मला कोबीची भाजी आवडते. आय नो खूप साऱ्या लोकांना कोबी नाही आवडत, पण मला फ्लावर नाही आवडत. मी फ्लावर नाही खात. फक्त तो पावभाजीमधला खाते, कारण का तो पण गरगडलेला असतो म्हणून. ठीक आहे. तर कोबीची भाजी, होळग्याचं कालवण, चपाती आणि डाळ भात हे सगळं होतं जेवायला. ठीक आहे. आणि आज तुम्हाला माहिती मी संडेला गावाला तर जाम जमली होती. आज ऑफिसमध्ये पण काम होतं भरपूर सारं, कारण का आमचा जो एक क्लायंट आहे जरा तो खूप त्रास देत होता. तो मग त्याच्याच गोष्टींची मागे पळापळ करत होते. ठीक आहे. त्यामुळे आज खूप काम होतं. आणि आज आणि सकाळी डबा नेला होता बरोबर. आणि मी काय बनवलं माहिती आहे, मसाला पराठा. हे माझं शॉर्टकट आहे. माझी मशीन तुटू सारखी. ठीक आहे. तर मी मला होता मसाला पराठा. मसाला पराठा यासाठी ज्या दिवशी मला भाजी बनवायचं कंटाळा येतो त्या दिवशी मी चपात्या लाटते. ठीक आहे. त्यालावरती थोडंसं तेल लावते, त्याच्यावरती मिरची पावडर, हळद, धना पावडर, मीठ, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स सगळं टाकते, पसरवते चांगलं तेलामध्येच आणि त्याला कापते. मग त्याचा जो आपण लच्छा पराठा करतो ना तसा करते. तुम्ही याच्यामध्ये कांदा बिंदा सगळं टाकू शकता, पण मेकश्युअर कांद्याने ना ते पीठ जरा पातळ होतं. मग तुम्ही मळताना थोडं तर त्याने तुम्ही कांदा पराठा पण करू शकता, माझ्यासारखा मसाला पराठा पण करू शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आणि उद्या आहे माझा उपवास, उद्या आहे मंगळवार. त्यामुळे आज जरी काही राहिलं तरी मी उद्या घेऊन जाऊ शकत नाही. ठीक आहे. आता मग ते उद्या संध्याकाळी जे राहील ते मी परवा नाही, कारण मला जेवण टाकून द्यायला अजिबात आवडत. आय हेट दॅट थिंग. तर मग ती साधी भाजी का असं. ठीक आहे. आता ऑलमोस्ट माझी सगळी भांडी झाली आहे. रात्रीची भांडी जास्त निघतात, कारण का आमच्या घरात सगळ्यांना 2 भाज्या लागतात. म्हणजे सकाळची भाजी सांगते ऑलमोस्ट आता घरात माणसं जास्त आहे. विधान टिफिन येतो, मी टिफिन येते. आणि संध्याकाळी मग सगळ्यांना भाजी लागते. आणि संध्याकाळी एकाच. आणि ना आमच्याकडे प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यांना जेवायच्या वेगवेगळ्या आहेत. तसं मी, सासूबाई आणि विधान आम्ही तिघं एकत्र जेवतो. बाकी ओंकार त्याच्या वेळेच्या हिशोबाने जेवतो, रिधानचे पप्पा त्यांच्या हिशोबाच्या वेळेने जेवतात. सिंबा ऐकत नाही. ठीक आहे. सिंबा त्याच्या मनाने जेवतो, रात्री 2 वाजता 3 वाजता डिपेंड, त्याच्या मनाची मर्जी येईल. ठीक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही तिघंच एकत्र जेवतो. बाकी सगळ्यांना हिशोबानुसार जेवतात. ठीक आहे. आता बघूया आता माझं काय काय होतं ते. ठीक आहे. आणि त्या हिशोबाने मी सगळं आवडते. सगळी भांडी झालीत. बघू शकता माझ्या भांड्यांचा पसारा किती मोठा आहे, डोंबरा. ठीक आहे. किचन आपण झालं होतं, त्याच्यानंतर मी भाजी खाल्लेली झाली. आता मला किचन परत धुवायला लागेल. तर पहिलं जरा खरकटं काढून घेते जे आहे ते, आणि मग परत एकदा घासून घेते. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्या पुन्हा. तर जे लोक माझे व्हिडिओ बघतात प्लीज बघत राहा, लाईक करत राहा, सपोर्ट करत राहा. आणि आज सकाळी जाताना व्हिडिओ बनवला नाही, कारण का ना पावसाची भुरभुर होती खूप सारी. मग मला जमलंच नाही बनवायला. म्हटलं मग जाऊ आता संध्याकाळीच बनवेल व्हिडिओ. आणि बनवला. जाम थकते ऑफिसवरनं येऊन, अजिबात एनर्जी राहत नाही. आणि रिधानचा अभ्यास घ्यायचा, त्याची नाटकं सहन करायची. आणि येताना मी खूप सारी शॉपिंग केली होती रिधानची. त्याची क्राफ्ट बुक सजवायला, स्टिकर्स, त्याच्या स्कूलचा डाईस, सगळ्या गोष्टी अरेंज करून द्याव्या लागतात. तेव्हा पुढे बाबासाहेब आमचे जातात शाळेत. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीनंतर अजिबात एनर्जी नाही राहिली. आता मला त्याच्या बुकला कवर घालायचा होता, पण आता माझ्यात ताकदच नाही आहे. त्यामुळे आता मी उद्या सकाळी घालेल. ठीक आहे. सी यू. बाय गाईज. जे लोक व्हिडिओ बघतात प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज प्लीज.